सोयाबीनच्या दराचा विषय मुदत वाढण्यात नाही. मुदत वाढून हा प्रश्न सुटू शकत नाही. हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर भारतातली सोयाबीनची पेंड ही जगभर विकली गेली पाहिजे, निर्यात केली पाहिजे, तरच हा प्रश्न सुटणार आहे, नाही तर सुटणार नाही. आणि हे 25 वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती तयार झालेली आहे. याचा आता गांभीर्याने विचार करण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे आणि आम्ही त्या दिशेने विचार करतो. नाही, मग आता जे शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे, जे नोंदणी केलेले आहेत पण त्यांची खरेदी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? त्या संदर्भामध्ये आज मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना बोलणार आहे. त्या विषयावर मी त्यांना बोलल्यानंतर त्याच्यावरचं मी उत्तर देईन. तर आपल्याला वाटतं त्यात मुदत वाढ द्यावी. मुदत वाढ मिळू शकत नाही हे मला माहिती आहे. मुदत वाढ काय मिळू शकत नाही तर ठेवायला जागा नाही म्हणून, आणि ठेवायला जागा नाही त्याचं कारण तूर खरेदी करायचे म्हणून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.